नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आपली त्वचा नैसर्गिकदृष्ट्या चमकदार दिसावी, ग्लोईंग दिसावी म्हणून आपण आपल्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वेळेला, प्रत्येक मील टाईममध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत. असं म्हटलं जातं की हेल्दी स्किन कम्स फ्रॉम विदिन. आपली त्वचा आपल्या आरोग्याला दर्शवत असते. आपली त्वचा आपल्या आरोग्याचा आरसा असते आणि म्हणून योग्य पूरक पोषक आहार आपल्या त्वचेला तर हेल्दी बनवतोच, पण त्याचबरोबर आपल्याला आरोग्याचे इतर फायदेही मिळवून देत असतो. वेगवेगळे महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स हे आपल्या स्किनचे सरफेस लेवल प्रॉब्लेम्स जे आहेत, म्हणजे त्वचेवर असणारे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. ज्या वेळेला आपला आहार वेगवेगळी जीवनसत्व, खनिज, पोषक तत्व, क्षार यांनी युक्त असतो, अशा वेळेला आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकत असते. आपल्या त्वचेवर येणारा ग्लो हा आतून आलेला असतो. तुमच्या संपूर्ण दिवसाच्या डाएट प्लॅनमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ॲड केल्या तर तुम्हाला तुमच्या त्वचेवरती त्याचे खूप छान परिणाम दिसून येणार आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी 5 महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. यामुळं आपल्या शरीरातले टॉक्झिन्स म्हणजे नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी शरीराला मदत मिळत असते. या कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस ॲड करू शकता किंवा 2 चमचे होईल इतका आवळा ज्यूससुद्धा तुम्हाला ॲड करता येईल. यामुळं व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मिळत असतं. लिंबू आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप जास्त आवश्यक असतं. यानंतर नाश्त्याच्या वेळेला, ब्रेकफास्टची वेळ ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्ही त्यासोबत 3 किंवा 4 बदाम घेऊ शकता. हे बदाम तुम्ही रात्री भिजवून सकाळी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. याऐवजी तुम्हाला 2 अक्रोडसुद्धा घेता येतील. आता हा जो सुकामेवा आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण चांगलं आहे, बायोटीन त्यातून चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळत असतं आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेच्या असतात. मागे एकदा बदामाच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहे. बदाम आपण आपल्या आहारामध्ये कधी घेतले पाहिजेत, कसे घेतले पाहिजेत, आपल्या त्वचेच्या आरोग्यामध्ये त्याचा कोणता रोल आहे, केसांच्या आरोग्यामध्ये त्याचा काय रोल आहे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यानंतर येते ती म्हणजे मिड मॉर्निंगची वेळ, म्हणजे 11-12 वाजता, ज्या वेळेला पुन्हा आपण काहीतरी खात असतो, थोडीशी हलकीशी भूक आपल्याला लागलेली असते. अशा वेळेला 1 चमचा होतील इतके मिक्स्ड सीड्स आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजेच पौष्टिक बिया. या पौष्टिक बिया आपली त्वचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तुम्हाला मिक्स्ड सीड्स जर घ्यायचे नसतील तर तुम्ही फक्त सूर्यफुलाच्या बियासुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा सेलेनियमचं प्रमाण खूप जास्त असतं. किंवा याऐवजी तुम्ही फक्त जवसाच्या बियासुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त खनिज आहेत आणि फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात आहेत जे आपल्या त्वचेचं पोषण करतात. याऐवजी पर्याय क्रमांक 3 सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ते म्हणजे शहाळ्याचं पाणी, टेंडर कोकोनट वॉटर. शहाळ्याचं पाणीसुद्धा आपल्या त्वचेला पोषण देणारं आहे, आपल्या त्वचेला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करणारं आहे. आता यानंतर येते ती म्हणजे लंचची वेळ आणि लंचमध्ये तुमच्या नॉर्मल जेवणासोबत तुम्ही काकडी आणि पुदिन्याचं सॅलड घेऊ शकता, टोमॅटो घेऊ शकता किंवा गाजर घेऊ शकता. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे, सी आहे, पोटॅशियम आहे. गाजर जे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे. त्यामुळं सॅलड तुम्ही जरी बनवू शकत नसाल तरीसुद्धा त्याचे काप जरी करून तुमच्या जेवणासोबत तुम्ही घेतले तरीसुद्धा तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारत जाण्यामध्ये त्याची खूप छान मदत तुम्हाला मिळणार आहे. आता येते ती म्हणजे संध्याकाळची वेळ. या वेळेला आपल्याला पपईच्या फोडी घ्यायच्या आहेत आपल्या आहारामध्ये. काही कारणांमुळं जर तुम्हाला पपई घेणं शक्य नसेल तर डाळिंब तुम्ही घेऊ शकता,
किवी तुम्हाला घेता येतील किंवा संत्रीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आहेत, बरेचसे विटॅमिन्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत. अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेला एजिंगपासून रोखतात. एजिंगची जी प्रोसेस आहे आपल्या त्वचेची ती स्लो डाऊन करण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर किंवा रात्री झोपण्याआधी 1 कप होईल इतकं दूध आणि अर्धा चमचा होईल इतकी हळद तुम्ही छानपैकी एकत्रपणे उकळवून घेऊ शकता. यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडासुद्धा तुम्हाला ॲड करता येईल. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, प्रोटीन्स आहेत आणि फॅट आहे जे आपल्या त्वचेला सॉफ्टर बनवतात, स्मूदर बनवतात. हळद अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत, भरपूर अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे. हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या त्वचेला एजिंगपासून वाचवण्यासाठी मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या त्वचेवरचा कमी करण्यासाठी मदत करतात. ज्या त्वचेवरती काळे डाग असतील, तुमची त्वचा काळवंडलेली असेल, तुमच्या त्वचेचा टोन हा अनइव्हन असेल तर अशा वेळेला ही गोष्ट तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. आता जे लोक ओव्हरवेट आहेत, ओबीस आहेत आणि वेट लॉस जर्नीवरती आहेत अशा लोकांनी दूध घेताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे हे दूध पूर्णपणे सायविरहित असायला हवं. म्हणजे ज्या दुधाची साय 2दा काढली गेलेली आहे असं दूध तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही टोंड मिल्कसुद्धा घेऊ शकता. जे लोक ओबीस आहेत त्यांनी ड्रायफ्रूट्स घेतानासुद्धा खूप काळजीपूर्वक ते घ्यायचे आहेत. त्यांचं प्रमाण मर्यादित असेल याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळं वेट गेन होण्याची शक्यता असते. नॉन व्हेजिटेरियन लोक आपल्या आहारामध्ये फॅटी फिश समाविष्ट करू शकतात. म्हणजेच रावस किंवा बांगडा यासारखे मासे किंवा अंडी आहारामध्ये घेऊ शकतात. एग्स जे आहेत त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं, प्रोटीन्स असतात, झिंक आणि आयर्नचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं. आणि हे जे फॅटी फिश आहे त्यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, झिंक चांगल्या प्रमाणात असतं आणि प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा चांगलं असतं. आता पाहूयात 5 महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवण्यामध्ये आपली छान मदत करत असतात. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा इंटेक भरपूर असणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी. कारण यामुळं आपल्या शरीरातले नको असणारे घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर फ्लश आऊट होण्यासाठी मदत मिळत असते. ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होत असतं. आपल्या त्वचेची आर्द्रता म्हणजे मॉइश्चर, ओलावा टिकून राहण्यामध्ये आपल्याला मदत मिळत असते. आपण ज्या पोषक गोष्टी आपल्या आहारामध्ये घेत असतो त्यांचं अभिशोषण होण्यामध्ये म्हणजे ते न्यूट्रिएंट्स व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यामध्ये आपल्या शरीराला मदत मिळत असते. या सगळ्या गोष्टी आपल्या त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं पाण्याचा इंटेक तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल म्हणजे तुमचा पाण्याचा इंटेक कमी असेल तर अशा वेळेला तुमची स्किन ड्राय, डल दिसू शकते. त्याच्यावरची नैसर्गिक चमक कमी झालेली तुम्हाला जाणवून येईल. नंबर 2 दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे प्रोटेक्ट फ्रॉम सन डॅमेज. प्रखर सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेला वाचवणं खूप गरजेचं आहे. यामुळं आपली त्वचा सन टॅन होत असते, त्वचा काळवंडत असते. त्यामुळं कडक उन्हात ज्या वेळेला बाहेर जाणं होतं अशा वेळेला आपली त्वचा व्यवस्थित झाकली गेलेली आहे याची काळजी घ्यायला हवी. योग्य सनस्क्रीनचा वापर करायला हवा. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे एक्सरसाइज. आता व्यायामाचा आपल्या त्वचेच्या आरोग्याशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण ज्या वेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपल्याला घाम येत असतो. व्यायाम करताना करून झाल्यानंतर जो घाम आपल्याला येतो तो आपल्या त्वचेची रंध्रं मोकळी करण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. क्लॉग्ड पोर्स ज्यावेळेला ओपन होतात त्यावेळेला आपल्या शरीरातले आपल्या त्वचेखालचे टॉक्झिन्स बाहेर फ्लश आऊट होत असतात आणि अशा प्रकारे नॅचरली आपल्या त्वचेचं छान क्लिन्झिंग होत असतं आणि त्यामुळं त्वचा आपोआपच सुंदर दिसायला लागते. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट, खूप जास्त प्रोसेस्ड फूड, खूप जास्त ऑइली फूड, खूप जास्त फ्राईड फूड आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही गोष्ट आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप अनहेल्दी आहे
आणि नंबर 5, पाचवी महत्त्वाची टिप, आणि ती आहे ॲक्ने प्रोन स्किनसाठी. म्हणजे ज्या लोकांना पिंपल्स आहेत, खूप जास्त ॲक्ने आहेत, अशा लोकांनी हायजीनची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ आहारामधून टाळणं, जंक फूड आहारामधून टाळणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि ॲक्ने जे असतात ते इन्फ्लेम्ड असतात, त्यामुळं स्वच्छतेची काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. हात लावणं तिथं वारंवार किंवा नख लावणं या गोष्टी आपण टाळायला हव्यात. पिंपल्स असणारी त्वचा ही तैलीय त्वचा असते. तेल खूप जास्त सिक्रीट होत असतं त्वचेमधून आणि त्यामुळं तिथे धूळ, घाण साठत असते. त्यामुळं स्वच्छता तिथली ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सो आज आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या नक्की करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.